भेसळखोरांवरती कारवाई, अस्वच्छतेवरती कारवाई, बनावट औषधांवरती कारवाई आणि या कारवाईला सर्वसामान्य नागरिकांचा कायमच पाठिंबा राहिलाय। पण आता एफडीएच्या कारवाईचा नंबर सुट्या तेलापर्यंत आलाय। भेसळ रोखण्यासाठी आणि नागरिकांचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी घेतलेला हा निर्णय निश्चितच महत्त्वाचा निर्णय। पण या निर्णयाचा दुसरा चेहरा काय आणि इथेच प्रश्न उभा राहतो तो गरिबांच्या चुलीचा, ज्याला महिन्याचं रेशन एकदाच घेणं परवडत नाही, ज्याच्या हातामध्ये आज जितके पैसे त्यात आजचा किराणा भागवायचा असतो, त्या सर्वसामान्य व्यक्तीला या बंदीचा फटका बसणार नाही का? पॅकबंद तेल सुरक्षित असतंच, पण ते एकाच वेळेला विकत घेण्याची आर्थिक क्षमता प्रत्येकाची आहे का? आज गावागावात आणि छोट्या वस्त्यांमध्ये ग्राहकांचा सवाल आहे की भेसळ रोखा, पण आमच्या चुलीवरचा खर्च तरी वाढवू नका। शहरामध्ये पॅकबंद तेल सहज विकत घेणाऱ्या कुटुंबांना सुट्या तेलावरच्या बंदीचा निर्णय दिलासा देणारा वाटतोय, कदाचित योग्यही वाटतोय। पण गावागावात हातावरती पोट असणारा, रोजंदारी करून रोजचा किराणा आणणारा गरीब विचारतोय की 5 लिटरचं पॅकेट एकदम कसं खरेदी करायचं? आज कमावलं आणि आजचं तेल विकत घेतलं, आता सुटं तेलच मिळणार नसेल तर घरात चूल पेटणार कशी, हाच मोठा प्रश्न। आम्ही एक भाड्याच्या घरात राहतो, धुणं भांडे करून पोट भरतोय, पण आम्हाला सुटं तेल भेटत नाही। आम्हाला फक्त चपातींचं सुद्धा तेल नाही, तर आम्हाला 10-20 रुपयाचं तेल भेटावा। 20 रुपयाचं कधी 50 रुपयाचं आणून खात होतो, पण आता एकदम 150-200 रुपयाची पुडी कशी आणावा? आम्ही 50 रुपयाचं 20 रुपयाचं तेल आणून पावशेर खातो, आता 150 रुपयाला पाकिट केलंय, मग आम्ही कसं खावा? 4 लेकरं आहेत आमच्या पाठीमागं। सगळ्या तेल उत्पादकांना आणि सर्व तेल विक्रेत्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय आपण काय करायचा तो ठरवून घ्यावा। सगळ्याची परिस्थिती नाही ना जास्त तेल घ्यायची असं, कोण छटा घेते, कोण आंबाव घेते, पावशेर घेते, आता पिढीचा धंदा आहे आमचा। तर सुट्टं तेल म्हणजे अनेकांच्या घरच्या स्वयंपाकघराचा रोजचा आधार, पण आता महाराष्ट्रात या सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरती एफडीएने 1 सप्टेंबरपासून बंदीचा निर्णय घेतलाय। भेसळ, दर्जा आणि आरोग्याची सुरक्षा यासाठी सरकारचा एफडीआयचा हा निर्णय असला तरी प्रश्न असा आहे की या निर्णयाचा सर्वाधिक फटका नेमका कुणाला बसणार आहे? कारण पॅकबंद तेल आरोग्यासाठी सुरक्षित असेल, पण ते प्रत्येकाच्या खिशाला परवडेल का? आणि म्हणूनच हा प्रश्न तेलबंदीपुरता हा मर्यादित असलेला विषय नाही, हा आरोग्य विरुद्ध आर्थिक परवड यांचा थेट संघर्ष आहे। पाहूया याच विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। एकीकडे भेसळ मुक्त आणि सुरक्षित अन्नाचा अधिकार, तर दुसरीकडे 2 वेळेच्या स्वयंपाकाचा खर्च भागवण्याचं आव्हान। सुट्टं तेल स्वस्त पडतं, गरजेपुरतं विकत घेता येतं, रोजंदारीवर जगणाऱ्या कुटुंबांसाठी सोयीचं आहे। पण याच सुट्ट्या तेलात भेसळ, अनधिकृत मिश्रण आणि असुरक्षित पॅकिंगच्या तक्रारी आल्या आणि एफडीएनं बंदीचं कठोर पाऊल उचललं। सुट्ट्या तेलामध्ये दुय्यम किंवा अस्वच्छ तेलाची भेसळ होण्याची शक्यता असते। FSSAI मानकं, न्यूट्रिशन व्हॅल्यू, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरीची तारीख, सुट्ट्या तेलावर ही माहिती उपलब्ध नसल्यानं ग्राहकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी कारवाई केली जाते। महाराष्ट्र एफडीएच्या आदेशात सुट्ट्या तेलाच्या विक्रीसोबत खाद्यतेलाच्या वारंवार पुनर्वापरावरही निर्बंध घालण्यात आले। तेल स्वस्त असावं, पण त्याची किंमत ग्राहकाच्या आरोग्यानं मोजली जाऊ नये, हाच या कारवाई मागचा उद्देश आहे। पण या निर्णयामुळे दरमहा किंवा 5 लिटरचं तेलाचं पॅकेट एकत्र घेण्याची क्षमता नसलेल्या कुटुंबांचं आर्थिक गणित मात्र कोलमडू लागलंय। सुट्ट्या तेलावर बंदी आणली तर आम्ही कधी 20 रुपयाचं कधी 50 रुपयाचं आणून खात होतो, पण आता एकदम 150-200 रुपयाची पुडी कशी आणावा? गरीब लोकांना कसं खावा? ते आम्ही 50 रुपयाचं 20 रुपयाचं तेल आणून पावशेर खातो, आता 150 रुपयाला पाकिट केलंय, मग आम्ही कसं खावा? सुट्टं तेल बंदीचा मोठा फटका रोजंदारीवर काम करणारे, छोटे कर्मचारी आणि अत्यल्प उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना बसू शकतो। तसंच गरजेनुसार सुट्टं तेल विकणारे छोटे किराणा दुकानदार, भजी, वडा, मिसळ, पोहे यासारखे छोटे खाद्य व्यावसायिक आणि ग्रामीण निमशहरी भागातील ग्राहकांनाही याचा फटका बसू शकतो। सुट्ट्या तेलात ग्राहकाला खिशाला परवडेल तेवढीच मात्रा घेता येते, पण पॅकबंद तेलात पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि वितरणाचा खर्च असतो, त्यामुळे अंतिम किंमत अधिक जाणवू शकते।
त्यांचं हातावरती पोट आहे असे दररोज हे तेल विकत घेतात आणि त्यामुळे मग त्यांच्यासाठी काहीतरी याचं यामध्ये एक मध्यम मार्ग काढावा असं असणं गरजेचं आहे. अन्यथा मग मला वाटतं की यामध्ये जे मोठे व्यावसायिक आहेत तेल विक्रेते त्यांचाच याच्यामध्ये सगळा प्रस्थापित होईल. म्हणून प्रश्न फक्त तेल किती रुपयांना मिळतं हा नाहीये. प्रश्न हा आहे की ग्राहकाच्या हातात असलेल्या पैशात त्याला किती तेल मिळतं. रोज सकाळी दिवसभर नोकरीधंदा करायचा, संध्याकाळी पैसे हातात आले की पहिला तेल, साखर, मीठ हे गरजेच्या वस्तू घेतात. त्यामुळे तेली समाज हा भेसळ करतो हे म्हणणं चुकीचं आहे. सगळ्या तेल उत्पादकांना आणि सर्व तेल विक्रेत्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय आपण काय करायचा तो ठरवून घ्यावा. सुट्टं तेल घेणारा ग्राहक हा प्रामुख्यानं किमतीचा विचार करणारा ग्राहक असतो. मोठं पॅकेट परवडत नसेल तर तो गरजेपुरतंच तेल घेतो. म्हणून एफडीएचा निर्णय आरोग्यासाठी महत्त्वाचा असला तरी कमी उत्पन्न गटाच्या बजेटवर त्याचा परिणाम होणार नाही याची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. भेसळयुक्त तेल, अनधिकृत मिश्रण किंवा कालबाह्य तेल ग्राहकाच्या स्वयंपाकघरात पोहोचत असेल तर त्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. पण सरकारनं फक्त सुट्टं तेल बंद करून थांबण्यापेक्षा गरीब ग्राहकाला परवडेल अशा छोट्या पॅकची उपलब्धता वाढवण्यावरही भर देणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आरोग्याचं संरक्षण करताना आर्थिक दुर्बलांचं नुकसान होऊ नये ही सुद्धा सरकारचीच जबाबदारी आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. तर भेसळ रोखण्यासाठी एफडीएनं सुट्या खाद्यतेलावरती बंदी घातली. पण या निर्णयाचा फटका आता थेट घाणा चालक आणि तेल विक्रेत्यांच्या व्यवसायावरती होताना दिसतोय. पिढ्यानपिढ्या घाण्यावरती तेल काढून विकणारे व्यापारी आज विचारतायत, ग्राहकांच्या डोळ्यासमोर शुद्ध तेल काढून देतो तरी आमचा व्यवसाय बंद का? ग्राहक स्वतः शेंगदाणे, तीळ यासारख्या तेलबिया घेऊन येतात आणि त्यांच्याच डोळ्यासमोर आम्ही तेल काढून देतो. मग अशा पारंपरिक व्यवसायाला सुद्धा सरसकट सुट्या तेलाच्या बंदीत का आणलं गेलं? हा सवाल आता उपस्थित झालाय मोठ्या संख्येनं. एफडीएने नियम काढले की बाबा तुम्ही प्रत्येकाचं न्यूट्रिशन व्हॅल्यू ठेवा किंवा याच्यामध्ये सगळ्या गोष्टी बदल करा जे आता रेग्युलर करतात. त्या पद्धतीने आता आम्ही सगळे बदल तर केलेले आहे. माझ्याकडे 9 प्रकारचे तेल आहे. 9 प्रकारच्या तेलामध्ये साधारणतः प्रत्येकाचं न्यूट्रिशन व्हॅल्यू जर काढायचं म्हटल्यावर लॅबमध्ये साधारणतः एका याचं काढायला 3,500 ते 4,000 रुपये खर्च असतो. गव्हर्नमेंटची कुठली लॅब असेल तर ते आम्हाला तुम्ही उपलब्ध करून द्या किंवा त्या व्यतिरिक्त दुसरा काही ऑप्शन असेल ते आम्हाला सांगा. म्हणजे काय, आम्ही कमी पैसे पे करून आम्ही त्याचं प्रत्येकाचं हे करून शकू. पण अन्नपदार्थांमध्ये किंवा तेलांमध्ये जे भेसळ करतात त्यांच्यावर नेमकी कारवाई काय होऊ शकते तेही आपण जाणून घेऊया. असुरक्षित खाद्यपदार्थांच्या प्रकरणामध्ये 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे. निकृष्ट दर्जाच्या तेलासाठी 5 लाखांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो. चुकीचे किंवा दिशाभूल करणारे लेबल असलेल्या तेलासाठी 3 लाखांपर्यंतच्या दंडाची कारवाई होऊ शकते. भेसळकारक पदार्थ जवळ बाळगल्यास 10 लाखांपर्यंतचा दंड. वैध परवान्याशिवाय खाद्यतेलाचा व्यवसाय केला तर 10 लाखांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. भ्रामक जाहिराती केल्या तरीही 10 लाखांचा दंड होऊ शकतो. तर महागाईच्या आगीमध्ये सर्वसामान्य आधीच होरपळतोय. साखरेचे दर वाढले, तांदूळ महागले, कांद्यानं तर डोळ्यात पाणीही आणलं आणि आता सुट्ट्या तेलावरती सुद्धा बंदी. भेसळ रोखणं, नागरिकांचं आरोग्य जपणं हा सरकारचा निर्णय योग्यच. पण प्रश्न इतकाच, महागाईचा फटका बसत असताना स्वस्तात गरजेपुरतं तेल घेणाऱ्या गरिबाच्या खिशावर आणखी भार का? तेल सुटं असो किंवा पॅकबंद, प्रश्न तेलाचा नाही, प्रश्न आहे तो प्रत्येक घरच्या चुलीचा. भेसळमुक्त अन्न हा अधिकार आहेच, पण ते परवडणाऱ्या दरामध्ये मिळणं ही व्यवस्थेची जबाबदारी आहे. आरोग्य वाचवताना घरचं बजेटच जर आजारी पडलं तर मग या निर्णयाचा फायदा नेमका कुणाला?